आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज। जिथे अन्याय तिथे आम्ही। तो उचल खात असेल आणि जातीवाद वाढवायचं काम करत असेल तर खऱ्या अर्थानं लोकराजा छत्रपती शाहू राजांच्या विचाराला काळीमा फासायचं काम होतं। आणि मग राजांच्या जिल्ह्याला शाहू राजांच्या जिल्ह्याला जर का कोण कलंकित करत असेल आणि ज्यांनी सर्व धर्म संभाव म्हणून काम करायचा विडा उचलला असेल त्यांना निव्वळ एका गोकुळसाठी बदनाम करायचं धोरण आखलं असेल तर त्याला भोसले साहेब सगळ्यांनी सडेतोड उत्तर द्यायला पाहिजेत। त्या 700 मंदिरांची यादी त्याला पाठवायला पाहिजे। लेका तू ज्याला जिहादी म्हणतोस त्यांनी प्रत्येक गावामध्ये हिंदूंची देवतांची पूजा केली आहे। आमच्या बाळूमामा पासून ते अगदी सगळ्या पूजेला बसायचं काम नामदार हसन साहेब मुस्लिम करतात। ते एक वेळी मशिदीत जाणार नाहीत पण निश्चितपणानं देवाच्या देवळामध्ये जाऊन आदर भावनेला नतमस्तक होऊन ती देवांची पूजा करतील। अरे हा एवढा मोठ्या मनाचा माणूस, एवढ्या मोठ्या मनाचा आम्हाला आमदार लाभला असताना तुम्ही जर का सरळ जिहादी म्हणून लिहिता आणि त्या जिहादी म्हणणाऱ्या माणसाला जर का आपल्याकडून एकाचही उत्तर जात नसेल तर काय म्हणायचं, सारं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं अशी अवस्था निर्माण झाली आहे। ज्या त्यावेळी ज्याला त्याला टिकून काढलं पाहिजे। भूमिका राजकारणाची नाही, हिथं जातीवाद पेरला जातो, हिथं छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा हिथं खून केला जातो आणि छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा खून होत असेल आणि आम्ही सगळे जर का बघत बसत असू तर तो खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला काळीमा फासलेल्याचं काम आहे। आणि म्हणून भोसले साहेब, इंद्रजित पाटील साहेब, मनोज फराटे साहेब, तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण एक गोष्ट ध्यानात ठेवायला पाहिजे की कदापि इथं जातीवाद वाढता कामा नये, कदापि हा जिल्हा कलंकित होता कामा नये। लोकराजा छत्रपती शाहू राजांनी जी आपणाला शिकवण दिली, छत्रपती शिवाजी महाराजांनी जी आपल्याला शिकवण दिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या विचारानं हे संविधान दिलं त्या संविधानाचा जर का जातीवादी विचाराच्या माध्यमातून जर का निपात होत असेल, म्हणजे मोडून काढायचं काम करत असेल तर आपणाला निश्चितपणानं या गोष्टीवर विचार करणं काळाची गरज आहे। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं संविधान आहे म्हणून आमच्यासारखा माणूस इथं कणखरपणे बोलतो, म्हणून आम्ही निश्चितपणानं स्वाभिमानानं बोलतो। एक गोष्ट लक्षात असू द्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुम्हाला आणि मला तारणारं संविधान आहे।